जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरूच आहे. कधीपर्यंत हे जागा वाटपाचा तिढा सुटेल आणि उमेदवारांचे यादी कधीपर्यंत फायनल होईल? सगळ्यात आधी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे. आता त्या संदर्भात कोणती बैठक चर्चा होणार नाही. याचा अर्थ ही चर्चा जागा वाटपासंदर्भातले काही निर्णय झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी ही 100% भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जी जोरदार मोहीम उघडलेली आहे, हुकुमशाही विरुद्ध, संविधानाच्या रक्षणासाठी, एकंदरीत हा सगळा त्यांची भूमिका पाहता ते 100% महाविकास आघाडीबरोबरच आहेत. त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केलेलंच आहे. त्यांनी ज्या जागा मागितल्या आहेत त्या संदर्भात आता आम्ही सगळे बसून, म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सगळे बसून आम्ही निर्णय घेऊ, पण ते आमच्याबरोबरच राहतील. त्याच अनुषंगाने शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यांची एकत्र बैठक लवकरच होईल. काँग्रेसचे प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार, प्रकाशजी आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर असे एकत्र एक बैठक होईल आणि त्या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट होईल. शिर्डीची जागा सुद्धा काँग्रेस आणि तुम्ही दोन्ही आग्रही आहात. काय हा तिढा सुटलाय का? पुढे तिढा याच्यात कसला तिढा आहे? जागा वाटपात ही जागा कोणाला राहिली आहे? शिवसेना. ही जागा शिवसेनेची आहे. ही जागा सातत्यानं शिवसेना जिंकत आलेली आहे शिर्डी, आणि शिवसेनेचं उमेदवारानं किंवा आमच्या पक्षाने ते प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आता चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष जागा मागत असतो, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. पुढे जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन. पण शिर्डी ही जागा शिवसेनेची परंपरेनं आम्ही लढत आलेलो आहोत. मतभेद संपवता येतात, मात्र मनभेद संपवता येत नाही आणि विश्वासघात केला आहे. त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणं नाही असं उत्तर फडणवीसांनी केलं. कोणी केलं आहे? फडणवीसांनी. विश्वासघात कोणी केला म्हणतात ते? उद्धव ठाकरे. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. कोणी विश्वासघात केला, कोणी फसवलं, बरं का? आता फडणवीस जे बोलतायत ना, तोच विश्वासघात आहे. त्यांचे जे वक्तव्य आहे त्यालाच विश्वासघात म्हणतात. 2014 साली कोणी युती तोडली? त्यानंतर मातोश्री बंगल्यावरती निमंत्रणाचं ताट घेऊन कोण आलं? अमित शहा. पुन्हा आपण एकत्र काम करूया, एकत्र सरकार स्थापन करू, मुख्यमंत्रीपद आपण 2.5 वर्ष वाटून घेऊ, हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर स्वतः अमित शहाच आले होते ना. त्यांनी त्यांच्या मनाला विचारून पाहावं की आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतरच्या स्वतः देवेंद्रजीच बोललेले आहेत ना, पॉवर शेअरिंग 50-50, सत्ता वाटप 50-50. मग त्या सत्ता वाटपामध्ये 50-50मध्ये मुख्यमंत्रीपद नाही आहे का? की मुख्यमंत्री मंदिराचे धर्मादाय एखाद्या ट्रस्टचं सदस्यपद आहे? किंवा विश्वासघात काय असेल हे फडणवीस अनुभवातून सांगतायत. पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहिला. फडणवीस काही बोलतील. फडणवीसांवरती फार विश्वास ठेवू नका. या वक्तव्याला कसं बघतात? म्हणजे काय बघायची गरज नाही. हे सगळे जे आहेत ज्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, हे सगळे मनोरुग्ण आहेत. हे जे बोलत आहेत ना सगळे भन्नाट, बेफाट, त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवू नये. मोदींपासून फडणवीसांपर्यंत एक जात सगळे खोटारडे आणि खोटं बोलणारे लोक आहेत. पालकमंत्र्यांविरोधात काल भाजपनं मोर्चा काढला, म्हणजे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. कुठे? शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर. तर निधीमध्ये तुझा भाव होतो असा आरोप यावेळी काल निधीवरून एका
शिंदे गटाच्या मंत्र्यांना मार खाल्ला विधिमंडळात, आपल्याला माहीत असेल. सुदैव आहे की इकडल्या पालकमंत्र्यांवरती ती वेळ आली नाही. चला, थँक्यू. शेवटचा प्रश्न सर, नमो रोजगार मेळावा बारामतीत झाला, पवार साहेबही त्या कार्यक्रमाला होते. या मेळावा आहे, या उपक्रमाचं त्यांनी कौतुक करत अशा उपक्रमांना आम्ही नेहमी साथ देऊ, सरकारच्या पाठीशी राहू असं वक्तव्य केलंय. कुठेतरी एकीकडे सरकार विरोधात महाविकास आघाडी भक्कम होत असताना महायुती सरकारला च्या एखाद्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी त्यांची स्तुती करणं, कसं पाहता या स्तुतीचा प्रश्न काय आहे? सरकार हे राज्याचं आहे, ते एका पक्षाचं नाही आहे ना. नरेंद्र मोदींनी 2 कोटी लोकांना वर्षाला रोजगार द्यायचं आश्वासन दिलं होतं. 10 वर्ष झाले तरी त्यांनी 2000 लोकांना रोजगार दिला नाही. या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार कोणतेही असलं आणि त्यांनी बेरोजगारी संदर्भात काही भूमिका घेतली असेल रोजगार देण्यासंदर्भात, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय लढाया त्या बाजूला आहेत, एका बाजूला आहेत. पण जर खऱ्या आश्वासनांची पूर्तता कोणी करत असेल की रोजगार खरोखर देत असतील, आणि आपण बारामतीमध्ये घेत आहे रोजगार मेळावा, ज्या बारामतीमध्ये शरद पवारांनी MIDC आणली, असंख्य लोकांना रोजगार दिला, MIDCच्या माध्यमातून, उद्योग आणण्याच्या माध्यमातून, तुम्ही तिथे राजकीय कारणासाठी रोजगार मेळावा घेताय ना. मग ठीक आहे, पवारसाहेबांचा इलाका आहे, ते धमाका करणारच ना. राज ठाकरे आणि भाजपचे सुरू जुळतात, मेरा तुम्हाला असं सध्या तरी नाही आहे असं देखील फडणवीस म्हणजे राज ठाकरे फडणवीसांवरती का तुम्ही एवढं गांभीर्याने घेताय? सोडून द्यायचं, ऐकायचं, हवा येऊ द्या. राहुल गांधींचा यात्रा आता आपल्या नाशिक जिल्ह्यात येते आहे ना. तर त्या संदर्भात आता काय महाविकास आघाडीची तयारी असणार, काँग्रेसची तयारी करताय? नाही, काँग्रेस तयारी करते. राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे नेते आहेत, काँग्रेसचे तर नेते आहेतच. नक्कीच आम्ही त्यांच्या यात्रेचं स्वागत करू, कारण त्यांनी ज्या कारणासाठी देशामध्ये ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केलेली आहे, तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि राहुल गांधींची यात्रा ज्या ज्या भागातून जाते राज्यातून, तिकडे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, हे लक्षात घ्या. आता ती या भागामध्ये येते आहे, मुंबईपर्यंत पोहोचणार आहे. आम्ही सगळे त्यांचं स्वागत करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.